नमस्कार. नमस्कार. आज आपण तुमच्या मकाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. हो सर. कोणाची मका आहे? बालाजी राठोड. बालाजी राठोड. कोण? शेतकरी. मका त्यांची. बोलणार तुम्ही. बोलणार बालाजीचा मामा. काय झालं या मकाला? या मकाला सर काय नाही, हिला उगवण शक्ती झाल्याच्या नंतर आम्ही काय करत आहोत, युरिया शिपून देत आहोत आणि पाणी देत राहत आहोत. युरियाच्या योगानं काय होते, ते रोप वळी येते, जास्त वाढ होती त्याची. वाढ झाल्याच्या नंतर तेजा येते ते युरियानं, आणि तेजाही आल्याच्या नंतर त्याच्यावर इग्न तयार होते आणि ते खाऊन घेते. तर हे आम्हाला तुमचं वैद्यकीचं माहितच नव्हतं सर इतके दिवस. आता इथून पुढे माहित झालेलं आहे, आपण वापरणार. ती पुढची गोष्ट आहे ती. पण ही मका तुम्ही आळ्याला खायला लावली का जनावरांना खायला? मला हे आळ्याला आधी खायला लावली, नंतर जनावरांना. काय आहे बघा नाही इकडे यामध्ये. नाही आता सध्या तर आळ्यालाच आहे मध्ये. बघा काय राहिले या मकाला सर? काही नाही राहिलं, काहीच नाही. मला सांगा, तुम्ही मका लावली कोणी सर? तुम्ही मका लावली कशाला म्हणून लावली? हे जनावरांसाठी. आळ्यानंच खाऊन घेतली. आता हे इग्न आळी. मला सांगा का बरं आळी आली? मगाशी तुम्हाला सांगत होते हे युरियामुळे आली. तुम्हाला माहिती आहे तर मग का वापरला युरिया? काय करावं, म्हणजे तुम्हाला ऑप्शन नाही, हे नॉलेज माहित नव्हतं सर आम्हाला. टेक्नॉलॉजी माहितच नाही. टेक्नॉलॉजी माहित नाही म्हणजे तुम्हाला रासायनिक अजिबात वापरायचं नाही, युरिया तुम्हाला अजिबात वापरायचं नाही. पण तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माहित नाही, हे प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम आता वापरता युरिया वापरत नाही, आता हे सेल चार्जरचे वापरतात. म्हणजे मला एकंदरीत एवढं सांगायचंय, आज शेतकऱ्यांनी मका लावली जनावरांना खायला, आज खाते आळ्या खाते. मग तुम्ही असं अन्न पिकवतात कशाला? राम सर काय म्हणतात, जर भाकर आहे, भाकर जर ताजी असेल तर कोण खातो? आपण खातो. ती जर थोडी शिळी झाली तर कोण खातं? कुत्रे, मांजर, जनावर. आणि ती आणखीन जर शिळी झाली तर कोण खातं? बुरशा खातात. बुरशी लागते ना त्याला, आपण फेकून देतो ते भाकर. मग तसंच आहे, तुम्ही काय हे जर माणसाच्या जनावरांच्या खायचं तुम्ही जर पिकवलंच नाही, बनवलंच नाही, कसं काय राहील? तुम्ही मका अशी पिकवली की ती आळ्यानंच खाल्ली पाहिजे. आळ्यानंच खाऊन घेतलं ना सर, हे काय झालं बाबा? हा, मग आता इथून पुढे तुम्हाला हे सांगायचं की युरिया आता ते तुमचं खत वापरलेलं पलीकडचं प्लॉट बघा आता किती तेज आहे. ते जर वापरलं नसतं तुमचं प्रोडक्ट तर ह्याच्यासारखी अवस्था होत होती. तिची पण असती. आता नगदी नेट तिची अवस्था होत होती. उगवले लगेच लागली होती. ह्याला बी फवारणी करून या स्टेप मध्ये आले तरी बी घेऊन आळी आहे. प्रत्येक पोंगामध्ये आळी आहे सर. आळी आहे तवा तर खाल्लं नाही, एवढं खाल्लेलं आहे. आणि तुमचं जे टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे ना, त्याच्यामध्ये अजिबात हे होणार नाही, अजिबात आळी येणार नाही. म्हणजे बघा आळी आहे सर, बघा ना. नाही आळी आहे तवा तर खाल्ली नाही, एवढं दाखवायचं. प्रत्येक पोंगामध्ये आळी आहे, दिसते बघा ना. ते प्रत्येक ठिकाणी हे काय तयार झाली ना, खावा पूर्ण अन्न भेटलं. जनावर कसे खातील सर? असं खातील बघा. मला सांगा तुम्ही, आता हे जनावर टाकलं तर जनावर बी बिमार पडणार. पहिली गोष्ट मला सांगा, तुम्ही आता ही आळी तुम्ही याला फवारणी करणार, काय करणार? केमिकल फवारणी करणार. तुम्ही त्या क्लोरो मारणार, आळी झाली तुमच्या पद्धतीने मारणार. तुम्ही आजपर्यंत असं झालंय का मका धुवून टाकली जनावराला? नाही. म्हणजे जसे केमिकल मारले तसे उचलून कुठं टाकतो तुम्ही? जनावरांच्या समोर. युरिया वापरलेली बघा. पहिली गोष्ट, मका कशी हायब्रिड आहे. वरून तुम्ही भडीमार रासायनिक खतं वापरल्याचा, रासायनिक खतं वापरून पिकवलेली, आणि वरून केमिकल फवारलेली. त्या जनावरांना टाकणार, कसं काय त्या गाईचं शेण चांगलं येईल? त्याचं शेण चांगलं नाही, त्याचं पोट बी दुरुस्त हे होत नाही, ते पोटामध्ये आग होती. गायला शेण कसं येते आता गायला चमकदार आणि नाही मिल्क चार्जर वापरल्यावर यायला अगोदर कसं येत होतं? पहिलं बघा तुम्ही कडक खायचं, वास मारते आणि कडक पण आहे त्याचं, आणि पूर्ण पातळ आहे. तुम्ही मिल्क चार्जर वापरताय, काय अनुभव आहे तुमचा? मिल्क चार्जर वापरल्याच्या नंतर त्याचं शेण चमकदार यायले आणि त्याचा वास देखील येत नाही शेणाचं. फक्त पहिल्यांदा जे वापरलं ना आम्ही, पहिल्या दिवशी 2 दिवस फक्त पातळ आलं, रिकव्हरी झाली. टॉक त्याच्या पोटामध्ये जे काही विषाक्तपणा होता तो बाहेर पडला. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसाच्या नंतर 1 नंबर शेण आलं, 1 नंबर चमकदार. आणि त्या वासराचे बदल झाले, म्हणजे वास येत नाही शेणाचा. नाही, आरामशीर तुम्ही हाताने पोटी उचलता. एवढे रिझल्ट डायरेक्ट सर त्याचं मी शेतामध्येच उपयोग कराल, डायरेक्ट वापरायला उकंड्यावर नाही, काय नाही, डायरेक्ट वापरायला. ताजं शेणखत, ताजं. मधली सिस्टीम बंद आहे आता, उकिरडा ते बंद आहे आता. तुम्ही अगोदर असं करू शकले असते? नाही. आणि जर केलं असतं तर पिकाची वाट लागली. म्हणजे एकंदरीत हे कधी शक्य झालं? हे आम्हाला जस्ट आम्हाला हे वापरलं तेव्हापासून आम्हाला हे रिझल्ट दाखवायला लागले, तेव्हापासून आपण सुरुवात केली. आता प्रत्येक पिकाला वापरणार. बरं, आता तुमचे भाषे आहेत पलीकडे. बालाजी कोणकोणते पीक आहे सांगा, हाताची घडी काढा.
फुलं आहेत मग काय हे गुलाबाची फुलं तुम्ही दिली बरोबर आहे. गुलाबाची फुलं आहेत, चमेली, पलीकडे काय भेंडी गलांडा आहे, पुन्हा भेंडी आहे, म्हणजे सगळं करता तुम्ही बरोबर आहे. म्हणजे आता इथून पुढे त्याला इस्टिवरी वापरणार पुढे तुम्हाला आता चांगला अनुभव आला. सर माझं एक मत आहे, आता बालाजी राठोडनं एक करायला पाहिजे मिल्क चार्जर. आता चार बैल आहेत त्याचे, 2 गाई 2 बैल. आता ह्याला मिल्क चार्जर द्यायला पाहिजे ते. बरोबर आहे. मिल्क चार्जर पासून तिचं खत तयार होते, तयार करायचं त्याच्यापासूनच त्याच्यापासूनच ते अमृत तयार होते आणि त्याला तेवढा खर्च बी येत नाही सर. बरोबर आहे. त्यानं हे पहिली स्टॉप म्हणजे ती मशीनच तयार व्हायली त्याच्यापासून घरी हाताचा कारखाना घरी तयार करा आणि ते खत आपल्या पिकाला दिलं तर ते जनावरांच्या पोटात जाते. सगळं सोयी आहे, आता हे चालू करायला पाहिजे. माझी अपेक्षा आहे तेवढी बस. तुमचं चांगलं झालं आता ते झालं पाहिजे. आणि मामा सांगतायत माझं चांगलं झालं तर 1 किलो पासूनच चांगलं झालं. एकच किलो. आता मी 5 किलोची बकेट आणायला लावली सरला. आता ते वापरणार आहे अजून, त्याला आपण कमी करायचं. मामा तर चांगला आहे तुम्ही आता बघा सुद्धा